दरम्यान नजरकैदेत पोलिसांच्या नजरकैदेमध्ये असलेल्या नवनीत राणा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे तेही जाणून घेऊयात। अमरावती शहरामध्ये राजापेठ उडान पुलावर 12 जानेवारी रोजी आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। 3 दिवसपर्यंत त्या हजारोंच्या संख्येने रोज सायंकाळी त्या ठिकाणी महाराजांची पूजा अर्चना होत होती। परंतु आज सकाळी 4 वाजता महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत अखेर तो शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणीहून हटवला। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात राजकारण खूप मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना सकाळी रात्री 3 वाजेपासून नजरकैदेत ठेवलेले, अद्यापही ते नजरकैदेतच आहे, घरातच आहे। आता थोड्या वेळापूर्वीच पोलीस प्रशासनाने त्यांचे जे कार्यकर्ते इथे जमले होते त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेले। महिला खूप मोठ्या प्रमाणात होते। खासदार नवनीत राणा सुद्धा त्यावेळी आक्रमक झाले की जबरदस्तीने यांना वाहनामध्ये बसवत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा स्वतः आहे। काय सांगाल जो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला अखेर तो हटवण्यात आला? मला असं वाटते 12 तारीख आई जिजाऊ यांची जयंतीनिमित्त आम्ही ते शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला। गेल्या 3 वर्षापासून जे शिवप्रेमी आहे अमरावतीचे ते वारंवार विनंती करत होते, निवेदनं देत होते, कॉर्पोरेशन माध्यमातून तिथे निवेदन देत होते की इथे आम्हाला शिवाजी महाराजची जागा तुम्ही परमिशन द्या, आम्हाला शिवाजी महाराजांची पुतळा इथे बसवायचा आहे। पण 3 वर्षापासून एकही परमिशन त्यांनी आम्हाला दिली नाही। मग शिवप्रेमींनी सगळ्यांनी ठरवलं की आज आम्ही आई जिजाऊ यांची जयंतीनिमित्त आम्ही शिवाजी महाराजचा पुतळा या ठिकाणी आम्ही स्थापना करू म्हणून त्यांनी रात्री केल्यानंतर एकदा शिवाजी महाराजाला एक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला स्थापन केल्यानंतर काढणं म्हणजे सगळ्यात मोठी चूक ही अमरावतीमध्ये आज झालेली आहे। आणि रात्री 4 वाजता तुम्ही कारवाई करता, त्या कॉर्पोरेशनमध्ये जेवढे नगरसेवक आहे ज्यांची सत्ता आहे ते सगळे लोक झोपले होते काय? आणि जेव्हा तुमचा कमिशनर परमिशन रिजेक्ट करते की हे अतिक्रमणमध्ये आहे, ज्या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्र घडून आणलं, ज्या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपले जीवाचा प्राण दिले, त्याग दिले, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्हाला परमिशन हवी आहे काय? सगळ्यात मोठा प्रश्न। आणि जे पालकमंत्री आमचे जिल्ह्यातली ते काँग्रेसला बिलॉंग करतात। शिवसेना हा शिवाजी महाराजाला डोळ्यासमोर ठेवून भीक मागण्यासारखं मत मागतात त्यांच्या पार्टीसाठी शिवाजी महाराजांच्या नावावर। आणि आज त्यांचेच पक्षाचे CM असताना सुद्धा महाराजांच्या पुतळ्याची व्यवस्था अशी होती आमच्या महाराष्ट्रामध्ये, तर कुठलं राजकारण कुठे चाललं आहे? का या उद्धव ठाकरेंना विसर पडला आहे का बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं, की शिवाजी महाराजांच्या विचाराचा विसर पडलेला आहे का उद्धव ठाकरे साहेबांना? 2 वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये फिरले नाही। पण आज जेव्हा आम्ही पुतळा बसवला अमरावतीमध्ये, त्याला काढण्याची परमिशन कशी दिल्या? त्याच्यावर तुम्ही परमिशन दिले पाहिजे होते। जिथे आता शिवाजी महाराजला तुम्ही स्थापना केली आहे त्या तिथे परमनंट त्याची परमिशन तुम्ही देऊन द्या, असा आदेश या मुख्यमंत्रींनी मुख्यमंत्रीच्या पदावर बसून हा परमिशन दिली पाहिजे। तेव्हा आम्ही मानलं असतं की शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा शिवसेना आहे। नाहीतर आज जर बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर त्यांनी आवाजही कोणी शिवाजी महाराजांवर बोलू शकला असता, एक शब्द काढला नसता, अशी परिस्थिती तेव्हा होती। आणि आजची परिस्थिती शिवाजी महाराजांना या स्थापनेसाठी परमिशन मागायला लागून राहिली आहे। आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगते, 19 फरवरीचे दिवशीचे पहिले आम्हाला कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जे परमिशन त्यांना वाटते ते सगळी परमिशन आम्हाला राजापेठ उडानपूलचे इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी द्यावी। नाही तर 19 फरवरीच्या आधी आम्ही तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार। कोणाचा बाप जरी आला तरी शिवाजी महाराज तिथे स्थापना होईल, हे मी खुलेआम सगळ्यांना आवाहन करते। आत्ता मी पाहीन आणि आत्ता आम्ही पाहू आणि शिवप्रेमी पाहीन की कोण शिवाजी महाराजच्या समोर येते आणि कोण आडवा येते। तुम्हाला मध्यरात्री 3 वाजेपासून पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेले, अद्यापही नजरकैदेत ठेवण्याचं नेमकं कारण? मला ते समजून नाही राहिलं की एक आता टेररिस्ट असते, टेररिस्टकडून येथे मोठा चोर असला, मोठा टेररिस्ट काही कोणी आला तर एवढे मोठे गाड्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 70 गाड्या होत्या काढण्यासाठी। आणि आज जर आपण इथे पाहिले तर बॅरिकेड लावलेले एक आमदार आणि खासदारांच्या घराच्या बाहेर।
कोणता गुन्हा आम्ही केलेला आहे? शिवाजी महाराजांचे विचार लोकांच्या मधात राहिले पाहिजे म्हणून शिवप्रेमी म्हणून आम्ही ते शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापना केली. आणि आत्तासुद्धा एवढी लेडीज जेवढे शिवप्रेमी होते त्यांना डग्यात टाकून ते इथून नेण्यात आल्या, सगळे पुरुष मंडळी नेण्यात आल्या. बायांना असे बिहेव करत होते पोलीस डिपार्टमेंट जसे ते कोणतं क्राईम करून आलेले बाया आहे. तर मला वाटते कुठे ना कुठे राजकारण आणि या महाराष्ट्रामध्ये जे राजनीती चित्र दिसत आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ती बाळासाहेब ठाकरेंसोबतच गेली. आज जी शिवसेना आहे ती काँग्रेस सेना आमच्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते बाळासाहेब ठाकरेचे विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार ते सगळे विसर पडून आज काँग्रेसचे विचारावर चालणारा हा CM झालेला आहे. तर मला वाटते हे दुर्भाग्य आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सिक्युअर आमचे महाराष्ट्राचे लोक आणि शिवाजी महाराजांनी घडवून आणलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची पुतळ्यासोबत अशी परिस्थिती आमच्या अमरावतीमध्ये आज झाली आणि हिचा कडक निषेध मी करते आणि पालकमंत्र्याचे सुद्धा मी निषेध करते. जेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये होते आणि कोविड पॉझिटिव्ह होते, जसा पाऊल त्यांनी अमरावतीमध्ये टाकला त्याच्याबरोबर ते इथे हार टाकायला शिवाजी महाराजसाठी आले नाही. त्याला शिवाजी महाराजां कशा आपण ते पुतळा हटवला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी यंत्रणा ठीक केली. आज त्यांची हाती सत्ता आहे, उद्या दुसऱ्याच्या हाती जाईन हे विसरू नका. पण शिवाजी महाराजांसोबत आज ज्या पुतळ्यासोबत केलेला आहे त्यांना याचा भुगतान त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवप्रेमी नक्की करून दाखवणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.